आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी जगभरात मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पादहस्तासनावरील एक चित्रफीत सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी या आसनाचा सर्वांनी सराव करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 85 ते 90 जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे. महायुतीमध्ये तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात 30 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीला चालना देण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 143 धावांनी विजय मिळवला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 265 धावा केल्या. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या 4-5 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. येत्या काही तासात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.